आता आपण ऐकणार आहात संजय सोनवणी लिखित जंबू ग्रहावरच्या कथा या कथासंग्रहातील कथा सोतेरचे प्रवेशद्वार मंगेश सातपुते यांच्या आवाजात. प्रकरण पहिले. चंद्राची जोडगोळी आकाश मध्यावर आली होती. गोली आणि भोवरी तारे लाल निळा प्रकाश फेकत पिवळ्या धम्मक आकाशावर जशी नक्षी काढत होते. तुर्रेदार गवतात थकून आडवा झालेला मिका आभाळाकडे पाहात आता पुढे काय या विचारात दंग झालेला होता. एवढा की थकव्याचे पहाड कोसळले असले तरी झोप मात्र गायब होती. काय करणार, संकटच तसे होते. सध्या केशी भिदारांच्या चेकाळून पाठलाग करणाऱ्या त्या रहस्यमय खुनशी हल्लेखोरांना त्याने कसा बसा चकवा दिला असला तरी त्यांनी अजून पाठ सोडलेली नसेल याची त्याला जाणीव होती. ते कधी त्याला शोधत येतफर येतील याचा नेम नव्हता आणि आता अंगात लढायचे त्राणही राहिले नव्हते. बरे, केशी भिदारांचे संकट टाळले तरी पुढचे सर्व भिदारांवर कोसळणारे संकट, त्याचे काय करायचे? महाविद्याधर तोबो तर आता मेला होता. त्या नीच केशी भिदारांनी कसलेही शत्रुत्व नसता, ओळख पाळख नसता अचानक खुनशी हल्ला करून तोबोला ठार मारले होते आणि मिकाच्याही जीवावर उठलेले होते. का? हा प्रश्नच एवढा भयंकर होता की त्याचे चित्त थाऱ्यावर राहिलेले नव्हते. त्याच्या खांद्यावरची जखम अजून ठसठसत होती. पुढे काय करावे हे समजत नव्हते आणि हा प्रदेश अपरिचित होता त्याला. झोप कशी येणार मग? तो पुरता सैरभैर झालेला होता. उठून उभे राहावे तर पाठलागावरील केशी भिदारांना तो दिसण्याचा धोका होता. हा भाग पूर्ण सपाटीचा. कोणत्याही दिशेला पाहिले तरी सपाट मैदानावर हेलकावणारे तुर्रेदार गवत आणि धेपल्याची खुरटी झुडपे. साधा उंचवटाही कोठे नाही. मुळात अजस्त्र सुळक्यांचा, गवताचे एक पातेही नसलेला वृक्ष प्रदेश ओलांडताच हा गवताळ सपाट प्रदेश लागावा हेच मोठे आश्चर्य होते. नशीब गवत उंच असल्याने तो कोणाला दिसण्याची शक्यता नव्हती. त्याने आपल्या तेगीलाही गवतात बसवून लपवले होते. सध्या तरी तो सुरक्षित होता. पण कोठवर? निघावे तर लागणारच होते. एकदा तेगी उठून उभा राहिला की या गवताळ माळ रानातील त्याचे अस्तित्व ठळक होणार होते. कोठूनही त्याला पाहिले जाऊ शकत होते. झोप हवी, झोप. कोठे आहे तुझी गुंफा महान सोतेर? कोठे आहे तुझे प्रवेशद्वार? त्याचे थकलेले मन आक्रंदले. उद्या आपल्याला या भागातून पळायचे असले किंवा वेळच पडली तर जर केशी भिदारांशी लढावे लागणार असेल तर ताजे तवाने असण्याची गरज आहे हे त्याला समजत होते. मिका हतबल होऊन आभाळातील चंद्राच्या जोडगोळीकडे पाहत होता. छोटा चंद्र मोठ्या चंद्राभोवती किंचित अंतर राखून होता. फेरा पुरा व्हायला अजून 7 महिने होते. बर्फ वितळ होऊन आत्ता कुठे 2 महिने उलटल्यामुळे तुर्रेदार गवत जोमाने फोफावलेले होते. या मैदानी प्रदेशात रात्री प्रवेशल्यापासून येथवर अनेक जलप्रवाह त्याला आडवे आले होते. या भागात नद्या आहेत की नाही हे त्याला माहीत नव्हते. हा भागही त्याला पुरेपूर अपरिचित होता. हा प्रदेशच काय, अरण्याबाहेर पडल्यापासून जेही काही तो पाहत होता ते सारं त्याला नवं आणि अचंबित करणारं होतं. कधी पाहिलेच नव्हते ना हे जग. हा भाग तर अजून अजब, थक्क करणारा, घाबरवणारा. अरण्यात राहिलेल्या मिकाला अजस्त्र सुळक्यांचा, पहाडांतील भेगेचा आणि असा एवढा अफाट सपाट गवताळ प्रदेश असू शकतो हे कोठे माहीत होते. त्याच्या अरण्यात त्याला सुरक्षित वाटे. सवयच होती त्याची तो जन्माला आल्यापासून. हे बाहेरचे जग रहस्यमय, गूढ आणि म्हणूनच अनाकल. Sample complete. Ready to continue?